आपण जेव्हा बँकेत कॅश काउंटरवर उभे असतो ना, तेव्हा एक विशिष्ट आवाज नेहमी कानावर पडतो. तो बुर्र असा जो आवाज येतो. हो हो, अगदी बरोबर. तो आवाज आला की लगेच समजतं कुणीतरी मोठी रक्कम जमा करतंय किंवा काढतंय. हो ना, म्हणजे आपण तिथे रांगेत उभे असतो आणि तो बँक अधिकारी नोटांचा एक मोठा जाडजूड गठ्ठा घेतो, एका मशीनमध्ये अगदी सहजपणे ठेवतो आणि आणि अक्षरशः डोळ्याची पापणी लवते न लवते तोच तो गठ्ठा मोजून बाहेर येतो. नक्कीच मशीनच्या स्क्रीनवर एक अचूक आकडा झळकतो. म्हणजे हे सगळं पाहताना नेहमीच एक वेगळीच उत्सुकता निर्माण होते. एखाद्या पैशांची भूक असलेल्या छोट्या रोबोटिक मशीनला आपण कागद खाऊ घालत आहोत आणि ती अत्यंत वेगाने गणित सोडून ते बाहेर टाकत आहे असाच भास होतो ना तो. अगदी तसंच वाटतं. त्या बुर्रूर आवाजाच्या आपण इतके सवयीचे झालो आहोत की त्यामागील गुंतागुंतीचा आपण कधी विचारच करत नाही. बरोबर. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल चर्चेमध्ये आपण ह्याच करन्सी काउंटिंग मशीनच्या म्हणजेच नोटा मोजणाऱ्या मशीनच्या आत नेमकं काय घडतं हे पाहणार आहोत. आपल्याकडे याच्या कार्यपद्धतीवर, सेन्सर्सवर आणि बँकांमधील वापरावर आधारित काही अतिशय उत्तम स्रोत आहेत. त्यातूनच आपण हे उलगडणार आहोत. हो, कारण जेव्हा आपण एखाद्या मशीनकडून अशा अचूकतेची अपेक्षा करतो ना, तेव्हा आपल्याला वाटतं की ते फक्त एक साधं मोजणीचं काम आहे. 1, 2, 3 असं मोजत जाणं. हो, मलाही आधी तसंच वाटायचं. पण वरवर अत्यंत साधं वाटणारं हे काम प्रत्यक्षात भौतिकशास्त्र आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा एक अतिशय किचकट खेळ आहे. यात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ही मशीन केवळ कागदाचे तुकडे मोजण्याचं काम करत नाही. अच्छा, मग ती आणखी काय करते? ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ज्याला आपण आरबीआय म्हणतो, त्यांच्या अत्यंत कडक सुरक्षा नियमांनुसार प्रत्येक नोटीची चाचणी करत असते. जेव्हा तो गठ्ठा मशीनमधून जातो तेव्हा प्रत्येक नोट एका अत्यंत जलद परीक्षेतून पास होत असते. ती नोट खरी आहे की नाही, तिचे आकारमान योग्य आहे की नाही, हे सगळं मिलीसेकंदात ठरवलं जातं. अरे बापरे, मिलीसेकंदात? हे ऐकताना साहजिकच असा प्रश्न पडतो की जर एवढ्या वेगानं नोटा मोजल्या जात आहेत तर मशीन त्या नोटा पाहतेच कधी? तोच तर खरा चमत्कार आहे. हो ना. पण बनावट नोटा कशा ओळखल्या जातात या गुंतागुंतीच्या तंत्रज्ञानाकडे जाण्यापूर्वी मला वाटतं मुळात या नोटांचा तो मशीनच्या आतून होणारा प्रत्यक्ष भौतिक प्रवास कसा असतो हे आपण समजून घ्यायला हवा. नक्कीच. तो प्रवास समजल्याशिवाय पुढचं काहीच समजणार नाही. आपल्या स्रोतांनुसार मशीनचे काही मुख्य भाग असतात. सगळ्यात वरचा भाग म्हणजे हॉपर, जिथे आपण नोटा ठेवतो. बरोबर. फीडिंग रोलर आणि काउंटिंग व्हील असते आणि शेवटी स्टॅकर नावाचा ट्रे असतो जिथे मोजून झालेल्या नोटा सुबकपणे जमा होतात. हा सगळा प्रवास ऐकायला सोपा वाटतो, पण तो प्रचंड वेगात होत असतो. हो, आणि हा प्रवास यांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक असतो बरं का. हॉपरमध्ये जेव्हा नोटांचा गठ्ठा ठेवला जातो तेव्हा तिथून खरी प्रक्रिया सुरू होते. इथे फीडिंग रोलरचं काम सर्वात महत्वाचं असतं. म्हणजे तो नोटा आत ओढतो? हो, पण त्याचं मुख्य काम असतं त्या गठ्ठ्यातून एका वेळी फक्त आणि फक्त एकच नोट पुढे ढकलणं. आता बघा, नोटांची स्थिती नेहमीच सारखी नसते. हो, काही अगदी कडक असतात तर काही एकदम मऊ पडलेल्या. अगदी बरोबर. काही नव्या, कोऱ्या आणि कडक असतात, तर काही जुन्या, दुमडलेल्या किंवा एकमेकांना चिकटलेल्या असतात. अशा वेगवेगळ्या स्थितीतल्या नोटांमधून अचूकपणे एकच नोट वेगळी काढणं हे अभियांत्रिकीचं एक मोठं यश आहे. इथे मला एका उदाहरणाची आठवण येते. जसं आपण पत्ते खेळताना हातातल्या कॅटमधून एका वेळी एक पान अतिशय वेगाने आणि सराईतपणे पुढे सरकवतो, तसाच काहीसा हा प्रकार असावा. 1000 पेक्षा जास्त नोटा. बापरे, हो. म्हणजे एका सेकंदाला साधारण 15 ते 20 नोटा मशीनच्या आतून प्रवास करत असतात. जर इतक्या प्रचंड वेगाने मशीन या नोटा ओढत असेल तर या कागदी नोटा फाटत कशा नाहीत? म्हणजे एवढ्या वेगात कागदावर ताण पडून तो फाटायला हवा ना? हां, अगदी रास्त विचार आहे. आणि याचं उत्तर अचूक अभियांत्रिकी किंवा ज्याला आपण प्रिसिजन इंजिनिअरिंग म्हणतो त्यामध्ये दडलेलं आहे. या मशीनमधील जे रोलर्स असतात ना, ते साधे नसतात. अच्छा, मग ते कसे असतात? ते विशेष प्रकारच्या रबराचे किंवा पॉलियुरेथिन सारख्या घर्षण निर्माण करणाऱ्या पदार्थाचे बनलेले असतात. जेव्हा फीडिंग रोलर पहिली नोट पकडतो तेव्हा तो तिला एका विशिष्ट वेगाने पुढे ढकलतो, पण त्या पुढील जे काउंटिंग व्हील किंवा मोजणी करणारं चाक असतं त्याचा फिरण्याचा वेग फीडिंग रोलरपेक्षा किंचित जास्त ठेवलेला असतो. म्हणजे पुढचं चाक मागच्या चाकापेक्षा वेगाने फिरत असतं, पण यामुळे तर नोट ओढली जाऊन फाटण्याची शक्यता जास्त नाही का? बरोबर पाहतात असं वाटू शकतं, पण इथेच तंत्रज्ञानाची खरी करामत आहे.
हा वेगातील फरक अत्यंत सूक्ष्म आणि नियंत्रित असतो. बरं. जेव्हा मागचा रोलर नोट सोडतो आणि पुढचा रोलर तिला पकडतो, तेव्हा या वेगातील फरकामुळे पहिल्या आणि दुसऱ्या नोटेच्या मध्ये एक अत्यंत सूक्ष्म अंतर तयार होतं, ज्याला आपण गॅप म्हणतो. अच्छा, म्हणजे त्या एकमेकींपासून वेगळ्या होतात. हो, यांत्रिक भाषेत सांगायचं तर हे रोलर्स नोटेला खेचत नाहीत, तर ते नोटेला पुढच्या टप्प्यात अलगदपणे वेगाने भिरकावतात. रोलरचा दाब, त्यांच्यातील अंतर आणि फिरणारा वेग इतका अचूकपणे जुळवलेला असतो की नोटा एकमेकांपासून वेगळ्या होतात, पण त्यांच्यावर कागद फाटेल एवढा ताण कधीच येत नाही. अरे वा, म्हणजे केवळ प्रचंड वेगाचा नाही तर नियंत्रित वेगाचा हा सगळा खेळ आहे. बरोबर. हॉपरमधून निघायचं, रोलर्सच्या मदतीने वेगाच्या फरकामुळे एकमेकांपासून वेगळं व्हायचं आणि शेवटी स्टॅकरमध्ये जाऊन छानपैकी जमा व्हायचं. अगदी बरोबर. पण मोजणीचा हा वेग कितीही अचूक असला तरी फक्त कागद पुढे ढकलून उपयोग नाही. म्हणजे मशीनला हे कसं समजतं की खरोखरच एक नोट पुढे गेली आहे, किंवा एखादी नोट अर्धीच फाटलेली असेल, किंवा दोन नोटा घट्ट चिकटून पुढे गेल्या असतील, तर या वेगात मशीनला ते कसं कळतं? तिथेच मशीनच्या मेंदूची म्हणजे सेन्सर्सची भूमिका सुरू होते आणि हे सेन्सर्स एकाच वेळी अनेक पातळ्यांवर काम करत असतात. म्हणजे एकच सेन्सर सगळं काम नाही करत? नाही, यातला सर्वात मूलभूत सेन्सर असतो तो ऑप्टिकल सेन्सर. हा सेन्सर प्रकाशाच्या किरणांवर चालतो. मशीनच्या आत एका बाजूने प्रकाशाचा झोत सोडला जातो आणि दुसऱ्या बाजूला तो प्रकाश पकडणारा रिसीव्हर असतो. जेव्हा एखादी नोट या प्रकाशाच्या मधून वेगाने जाते तेव्हा तो प्रकाश क्षणभरासाठी खंडित होतो. अरेच्या, हे म्हणजे एखाद्या मॉलच्या स्वयंचलित दरवाजासारखं आहे. अगदी तसंच. दरवाजाच्या सेन्सरमधून आपण पुढे गेलो की प्रकाशाचा किरण खंडित होतो आणि दरवाजा उघडतो. इथे प्रकाश खंडित झाला की मशीनच्या संगणकाला समजतं की एक नोट पास झाली आहे. हो, आणि हे सेकंदाच्या काही हजाराव्या हिश्श्यात घडत असतं. पण जसं तुम्ही विचारलत, मोजणी करताना दोन नोटा एकमेकांना चिकटून गेल्या तर काय? हो, कारण तसं झालं तर नुसता प्रकाश खंडित होऊन चालणार नाही. मशीनला वाटेल एकच नोट गेली. बरोबर. आणि म्हणूनच मशीनमध्ये थिकनेस डिटेक्शन म्हणजे जाडी मोजणारे सेन्सर्स असतात. काही मशीन्समध्ये यासाठी इन्फ्रारेड प्रकाश वापरला जातो, तर काहींमध्ये अल्ट्रासॉनिक ध्वनी लहरींचा वापर होतो. अल्ट्रासॉनिक लहरी. हो, मशीनला एका सामान्य नोटेची जाडी आणि घनता किती असते हे आधीच माहीत असतं. जेव्हा अल्ट्रासॉनिक लहरी एखाद्या नोटेमधून आरपार जातात तेव्हा त्यांची पातळी बदलते. म्हणजे जर दोन नोटा एकत्र गेल्या तर त्या लहरींना कागदातून पलीकडे जायला जास्त अडथळा निर्माण होईल आणि मशीन ते लगेच ओळखेल. अगदी अचूक. लहरींच्या पातळीत झालेला हा बदल मशीनचा मायक्रोप्रोसेसर तत्काळ पकडतो. त्याला समजतं की इथून जाणारा कागद एका नोटेपेक्षा जास्त जाड आहे. आणि मग मशीन काय करतं? असं झालं की मशीन मोजणी थांबवून लगेच अलार्म वाजवते. किंवा ज्या थोड्या प्रगत मशीन्स असतात त्या ती जाड वाटणारी नोट थेट एका वेगळ्या रिजेक्ट ट्रेमध्ये टाकून देतात, जेणेकरून मुख्य मोजणीत कोणताही अडथळा येऊ नये. हे खरोखरच खूप प्रगत आहे. वेग आणि अचूकता यांचा असा उत्तम मेळ येथे दिसतो. पण आता इथून पुढचा जो भाग आहे ना, तो मला सर्वात जास्त कुतूहल निर्माण करणारा वाटतो. कोणता? मोजणी आणि जाडी तपासणं इथपर्यंत ठीक आहे, पण बनावट नोटांची तपासणी म्हणजे फेक नोट डिटेक्शन हा विषय पूर्णपणे वेगळ्या पातळीवरचा आहे. आपल्या स्रोतांमध्ये यासाठी काही विशिष्ट तंत्रज्ञानांचा उल्लेख आहे? हो, अतिनील किरणे म्हणजेच UV डिटेक्शन, इन्फ्रारेड डिटेक्शन आणि मॅग्नेटिक इंक डिटेक्शन किंवा MID. हो, हेच. हे वाचताना सुरुवातीला माझा थोडा गोंधळच उडाला. मॅग्नेटिक शाई म्हणजे आपल्या खऱ्या नोटांमध्ये थोड्या प्रमाणात चुंबकत्व असतं. हो, असतं ना. पण जर नोट चुंबकीय असेल तर ती लोखंडाला किंवा दुसऱ्या चुंबकाला का चिकटत नाही, हा प्रश्न साहजिकच पडतो. हा एक अतिशय नैसर्गिक प्रश्न आहे. पण मॅग्नेटिक शाई म्हणजे काही एखादा फ्रीज मॅग्नेट नव्हे. सामान्य माणसाला वाटतं की नोट म्हणजे फक्त एक विशिष्ट प्रकारचा कागद आणि त्यावर छापलेली शाई. हो ना, तसंच वाटतं. पण रिझर्व्ह बँकेने नोटा छापताना सुरक्षेचे असे अनेक अदृश्य थर दिलेले असतात. मॅग्नेटिक इंक किंवा चुंबकीय शाई हा त्यातीलच एक अत्यंत सूक्ष्म थर आहे. खऱ्या नोटांवर जे सिरियल नंबर म्हणजे अनुक्रमांक छापलेले असतात किंवा नोटेवरील काही विशिष्ट डिझाईन्स असतात, त्या शाईमध्ये अतिशय सूक्ष्म प्रमाणात लोखंडाचे
म्हणजे आयर्न ऑक्साईडचे कण मिसळलेले असतात. अच्छा. हे कण इतके लहान आणि विखुरलेले असतात की त्यांचं चुंबकत्व आपल्याला प्रत्यक्ष जाणवू शकत नाही. ते कोणत्याही धातूला चिकटणार नाहीत. मग मशीन ते कसं ओळखते? मशीनमध्ये जे मॅग्नेटिक सेन्सर्स असतात ते जुन्या काळातील ऑडिओ कॅसेट प्लेअरच्या मॅग्नेटिक हेडसारखं काम करतात. अरे वा, जुन्या टेप रेकॉर्डर सारखं? हो, अगदी तसंच. त्या अत्यंत संवेदनशील असतात. जेव्हा नोट त्या सेन्सरवरून घासून किंवा अगदी जवळून वेगाने जाते तेव्हा तो सेन्सर त्या शाईतील सूक्ष्म चुंबकत्व टिपतो. ही एक प्रकारची चुंबकीय स्वाक्षरी असते. म्हणजे मॅग्नेटिक सिग्नेचर. बरोबर. आता बनावट नोटा बनवणारे लोक सामान्य प्रिंटरची शाई वापरतात, ज्यात हा लोहकण नसतो. त्यामुळे जर मशीनमध्ये टाकलेली नोट बनावट असेल तर सेन्सरला ती स्वाक्षरी मिळणार नाही आणि मशीन लगेच ती नोट संशयास्पद म्हणून बाजूला काढेल. अरे बाप रे, म्हणजे खऱ्या अर्थाने प्रत्येक नोटेवर एक अदृश्य बारकोड आहे जो फक्त चुंबकत्वावर चालतो. हे खरंच भन्नाट आहे. आणि तुम्ही मगाशी अतिनील किरणांचा म्हणजेच UV सेन्सर्सचाही उल्लेख केला. आपण बऱ्याचदा दुकानात पाहिलेलं असतं की दुकानदार नोट एका छोट्या निळ्या दिव्याखाली धरून पाहतो. मशीनच्या आतही असंच काहीसं घडत असतं का? होय, मशीनच्या आत उच्च क्षमतेचे UV दिवे आणि सेन्सर्स असतात. पण इथे एक रंजक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. काय? UV प्रकाशात मशीन फक्त नोट चमकते की नाही हे पाहत नाही, तर ती कुठे चमकत नाहीये हे जास्त बारकाईने पाहते. चमकत नाहीये म्हणजे कसं? खरं तर खऱ्या नोटेचा जो मूळ कागद असतो ना, जो मुळात कापसाच्या आणि लिनेनच्या लगद्यापासून बनवलेला असतो, तो सामान्य कागदासारखा UV प्रकाशात चमकत नाही. तुम्ही जर बाजारात मिळणारा साधा पांढरा कागद UV प्रकाशाखाली धरला तर तो निळसर रंगात खूप प्रकाशमान होतो, कारण त्यात ऑप्टिकल ब्राईटनर्स नावाच्या रसायने असतात. अच्छा, म्हणजे बनावट नोट बनवणाऱ्याने जर साध्या कागदावर उत्तम कलर झेरॉक्स काढली तरी UV दिव्याखाली तो कागद पूर्णपणे चमकू लागेल आणि मशीनला लगेच समजेल की हा मूळ कागद नाहीच आहे. अगदी तसंच. खऱ्या नोटेचा मूळ भाग UV प्रकाशात अंधारलेला किंवा डेड राहतो. पण त्याच वेळी त्या नोटेवर काही असे अदृश्य तंतू, ज्याला फ्लोरोसेंट फायबर्स म्हणतात, ते पेरलेले असतात, जे फक्त आणि फक्त UV प्रकाशातच लाल, पिवळ्या किंवा निळ्या रंगात चमकतात. म्हणजे सेन्सर हे तपासतो की कागद पूर्णपणे शांत आहे आणि फक्त ते विशिष्ट तंतूच चमकत आहेत. हो, बरोबर. आणि इन्फ्रारेड म्हणजेच IR डिटेक्शनचं काम कसं चालतं? स्रोतांमध्ये याचा उल्लेख एक अत्यंत प्रगत सुरक्षा उपाय म्हणून केला आहे. इन्फ्रारेड सेन्सर्स नोटेवरच्या शाईची इन्फ्रारेड किरणे शोषून घेण्याची किंवा परावर्तित करण्याची क्षमता तपासतात. नोटेवरची काही शाई अशी बनवली जाते जी IR प्रकाशात पूर्णपणे पारदर्शक किंवा अदृश्य होते, तर काही शाई IR प्रकाशात काळीकुट्ट दिसते. हे तर जादूसारखंच आहे. हो ना. जेव्हा नोट या सेन्सर खालून जाते तेव्हा मशीनला नोटेचा एक वेगळाच इन्फ्रारेड नकाशा दिसतो. समजा नोटेवर गांधीजींचा फोटो आहे. सामान्य प्रकाशात तो सलग फोटो दिसेल, पण IR प्रकाशात त्या फोटोचा अर्धा भाग अदृश्य होऊ शकतो आणि अर्धाच भाग ठळक दिसू शकतो. अच्छा. हा पॅटर्न इतका गुंतागुंतीचा असतो आणि या शाईची रासायनिक रचना इतकी गोपनीय असते की बनावट नोटा छापणाऱ्यांना याची हुबेहूब नक्कल करणं जवळजवळ अशक्य असतं. हे सगळं ऐकल्यावर लक्षात येतं की आपण ज्याला एक साधा कागद मानतो ती खऱ्या अर्थाने एक अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाची निर्मिती आहे. आणि विचार करा, प्रकाश, जाडी, चुंबकत्व, अतिनील आणि इन्फ्रारेड या सर्व गोष्टींचं विश्लेषण एकाच वेळी होतं. एका सेकंदात 15 नोटा मशीनमधनं पास होतात. हो, आणि एवढ्या कमी वेळात हे सगळं तपासलं जातं. म्हणजे एका सेकंदाच्या काही हिश्शात प्रत्येक नोटेची संपूर्ण कुंडलीच तपासली जाते. हा वेगाचा आणि तंत्रज्ञानाचा संगम खरंच थक्क करणारा आहे. पण या सगळ्या माहितीवरून मला एक गोष्ट जाणवते की प्रत्येक मशीनमध्ये हे सगळेच सेन्सर्स नसणार. गरजेनुसार आणि बजेटनुसार मशीनचे प्रकारही बदलत असावेत ना? नक्कीच. बँकांच्या, दुकानांच्या किंवा व्यावसायिक आस्थापनांच्या वेगवेगळ्या गरजा असतात आणि त्यानुसार या मशीन्सची निवड केली जाते. आपल्या स्रोतांनुसार या करन्सी काउंटिंग मशीन्सचे 3 मुख्य प्रकार पडतात. बरं, कोणते आहेत ते 3 प्रकार? पहिला प्रकार म्हणजे बेसिक नोट काउंटर. हा सर्वात साधा प्रकार आहे. त्याचं काम फक्त हॉपरमधून स्टॅकरपर्यंत कागदाचे तुकडे मोजणं एवढंच असतं. यात फक्त ऑप्टिकल सेन्सर असतो जो संख्या मोजतो. यात बनावट नोटा ओळखणारे कोणतेही प्रगत सेन्सर्स नसतात. मग अशी मशीन सहसा कुठे वापरली जाते? कारण बँकांमध्ये तर सुरक्षेचा प्रश्न नेहमीच असतो.
हो, त्यामुळे अशा बेसिक मशीन्स बँकांच्या कॅश काउंटरवर वापरल्या जात नाहीत. त्या सहसा अशा ठिकाणी वापरल्या जातात जिथे नोटांच्या सत्यतेबद्दल आधीच खात्री झालेली असते. जसं की रिझर्व्ह बँकेचं अंतर्गत विभाग किंवा मोठ्या संस्था जिथे आधी तपासलेल्या खऱ्या नोटांचे फक्त गठ्ठे बांधण्याचं काम करायचं असतं. अच्छा, समजलं. पण बँकांच्या कॅश काउंटरसाठी जो दुसरा प्रकार वापरला जातो तो म्हणजे फेक नोट डिटेक्शन मशीन. यात आपण आता चर्चा केलेले UV, मॅग्नेटिक आणि IR सेन्सर्स असतात. ही मशीन नोटा वेगाने मोजते आणि मध्ये एखादी बनावट नोट आली तर लगेच मोजणी थांबवून ती नोट वेगळी करते. पण मला इथे एक अडचण जाणवते. काय? समजा एखाद्या ग्राहकाने 500 रुपयांच्या नोटांचा गठ्ठा बँक अधिकाऱ्याला मोजायला दिला. त्या 100 नोटांच्या गठ्ठ्यामध्ये चुकून 50 रुपयांची एक नोट असली आणि अधिकाऱ्याने ती या फेक नोट डिटेक्शन मशीनमध्ये टाकली तर काय होईल? कारण 50 रुपयांची नोट खरी तर आहेच, त्यामुळे सेन्सर तिला बनावट ठरवणार नाही. अगदी बरोबर. ती मशीन तिला फक्त एक नोट म्हणूनच मोजेल, म्हणजे एकूण रक्कम चुकण्याची शक्यता आहे ना. तुम्ही अतिशय बरोबर ओळखवलत. हीच या दुसऱ्या प्रकारच्या मशीनची मर्यादा आहे. तिला नोट खरी आहे की खोटी हे समजतं, पण त्या नोटेचं मूल्य म्हणजे ती किती रुपयांची आहे हे समजत नाही. मग यावर उपाय काय? म्हणूनच आजकाल बँकांमध्ये तिसरा आणि सर्वात प्रगत प्रकार वापरला जातो, ज्याला व्हॅल्यू काउंटिंग मशीन म्हणतात. ही मशीन एखाद्या अत्यंत हुशार अकाउंटंटसारखी काम करते. म्हणजे ही मशीन वेगवेगळ्या मूल्यांच्या नोटा एकत्र टाकल्या तरी ते अचूक वागते. हे कसं शक्य आहे? ह्या मशीन्समध्ये कलर सेन्सर आणि CIS म्हणजेच कॉन्टॅक्ट इमेज सेन्सर नावाचं तंत्रज्ञान असते. हे सेन्सर नोटेची अक्षरशः एक हाय रेझोल्युशन स्कॅन केलेली प्रतिमा घेतात. बापरे, प्रत्येक नोटेचा फोटो? हो, नोटेचा आकार, गांधीजींच्या चेहऱ्याचं स्थान, नोटेवर वापरलेला रंग, जसं की 500ची नोट करड्या रंगाची, 100ची नोट जांभळट रंगाची आणि त्यावर छापलेले भौमितिक आकार, या सर्वांचं ती मशीन विश्लेषण करते. तिच्या मेमरीमध्ये RBIच्या सर्व खऱ्या नोटांचे मूळ नकाशे आधीपासूनच सेव्ह दिलेले असतात. हे तर खरंच अफाट आहे. त्यामुळे तुम्ही 500, 200 आणि 100 रुपयांच्या नोटा एकत्र मिसळून टाकल्या तरी ती मशीन फक्त 50 नोटा आहेत असं सांगत नाही, तर 500च्या 10, 200च्या 20 आणि 100च्या 20 मिळून एकूण 11,000 रुपये झाले असा अचूक हिशोब स्क्रीनवर दाखवते. हे खरोखरच प्रभावी आहे. बँकेच्या कॅश काउंटरवर जिथे ग्राहकांकडून वेगवेगळ्या मूल्यांच्या नोटा सतत येत असतात, तिथे या मशीनमुळे बँक अधिकाऱ्याचा किती वेळ आणि ताण वाचत असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. नक्कीच. हा खूप मोठा असतो. या तंत्रज्ञानाचा सर्वात गंभीर आणि महत्त्वाचा वापर होतो तो ATMमध्ये पैसे भरण्यापूर्वीच्या प्रक्रियेत. RBIचे अत्यंत कडक नियम आहेत की ATMमध्ये जाणारी प्रत्येक नोट ही करन्सी सॉर्टिंग मशीनमधून पास झालेली असलीच पाहिजे. सॉर्टिंग मशीन? हो, या सॉर्टिंग मशीन्स म्हणजे व्हॅल्यू काउंटिंग मशीन्सचंच एक विशाल आणि अत्यंत प्रगत रूप असतं. या मोठ्या मशीन्स एकाच वेळी हजारो नोटा मोजतात, त्यातील बनावट नोटा वेगळ्या करतात, खराब किंवा फाटलेल्या नोटा बाजूला काढतात आणि फक्त उत्तम दर्जाच्या खऱ्या नोटाच ATMसाठी योग्य म्हणून प्रमाणित करतात. अच्छा, याचा अर्थ ATM मधून आपल्याला ज्या कडक आणि नव्या नोटा मिळतात त्या या प्रगत मशीन्सनी आधीच तपासून प्रमाणित केलेल्या असतात. जर या मशीन्स नसत्या तर काय गोंधळ उडाला असतं याचा विचार करा. अगदी बरोबर. समजा एखाद्या व्यक्तीला रात्री अपरात्री आपत्कालीन परिस्थितीसाठी ATM मधून पैसे काढायचे आहेत आणि मशीनमधून 500 रुपयांची एक बनावट किंवा फाटलेली नोट बाहेर आली, तर त्या व्यक्तीचा संपूर्ण बँकिंग व्यवस्थेवरील विश्वासच उडेल. हो ना. आणि आर्थिक व्यवस्थेचा मूळ आधारच विश्वास असतो. अगदी तसंच. एक बनावट नोट केवळ एका व्यक्तीचं नुकसान करत नाही, तर ती संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या विश्वासार्हतेला तडा लावते. म्हणूनच या करन्सी काउंटिंग मशीन्स केवळ बँक कर्मचाऱ्यांचे श्रम कमी करणारं एक यांत्रिक उपकरण नाहीत. त्या खऱ्या अर्थाने संपूर्ण बँकिंग प्रणालीवरील सामान्य माणसाचा विश्वास टिकवून ठेवण्याचं एक अत्यंत महत्त्वाचं काम करत असतात. त्या आपल्या अर्थव्यवस्थेच्या अदृश्य आणि जागृत रक्षक आहेत. अर्थव्यवस्थेच्या अदृश्य आणि जागृत रक्षक हे अगदी सार्थ वर्णन आहे. आज आपण या मशीनबद्दलची सविस्तर माहिती घेतली, ती खरोखरच डोळे उघडणारी आहे. आपण या चर्चेची सुरुवात एका साध्या ब्रुर आवाजापासून केली होती. हो, आणि तो प्रवास किती रंजक होता. खरंच, आता आपल्याला माहीत आहे की त्या एका सेकंदाच्या प्रवासात किती मोठा तांत्रिक चमत्कार दडलेला आहे.
हॉपरमधून सुरू झालेला तो प्रवास, जिथे अचूक अभियांत्रिकीने बनवलेले रबरी रोलर्स घर्षणाचा आणि वेगाचा अतिशय सूक्ष्म ताळमेळ साधून एकावेळी एकच नोट पुढे ढकलतात. त्यानंतर मशीनच्या अंधाऱ्या पोटात सुरू होणारी ती कडक परीक्षा, जिथे प्रकाशाचे किरण नोटेचे अस्तित्व मोजतात, अल्ट्रासॉनिक लहरी तिची जाडी तपासतात. हो, आणि मॅग्नेटिक सेन्सर अदृश्य चुंबकीय स्वाक्षरी शोधतो, आणि UV व IR किरणे शाईच्या रासायनिक रचनेची आणि अदृश्य तंतूंची पडताळणी करतात. आणि हे सगळं एका सेकंदाच्या काही हजाराव्या हिश्श्यात होतं, जेणेकरून स्टॅकरमध्ये पडणारी प्रत्येक नोट ही 100% खरी आणि मोजलेली असेल. नक्कीच, मानवी चुका कमी करण्यात या मशीनचा खूप मोठा वाटा आहे. पण या सगळ्या प्रवासाचा विचार करताना आणि आजकालच्या बदलत्या तंत्रज्ञानाकडे पाहताना एका वेगळ्याच विचाराने मन चक्रावून जातं. कसा विचार? बघा, आपण आजकाल डिजिटल पेमेंट्सच्या युगात अतिशय वेगाने पुढे जात आहोत. चहाच्या टपरीपासून ते मोठ्या मॉल्सपर्यंत सर्वत्र QR कोड स्कॅन करून किंवा UPIद्वारे पेमेंट होत आहे. प्रत्यक्ष रोख रक्कमेचा म्हणजेच भौतिक नोटांचा वापर दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. हो, ते तर खरंच आहे. मग ज्या अत्यंत प्रगत आणि गुंतागुंतीच्या तंत्रज्ञानाने म्हणजेच या करन्सी काउंटिंग मशीन्सनी दशकानुवशके आपल्या अर्थव्यवस्थेला सुरक्षित ठेवलं, एका सेकंदात हजारो नोटा मोजून त्यांचं चुंबकत्व तपासलं, त्या मशीन्स भविष्यात काय करतील? एक वेळ अशी येईल का जेव्हा ह्या करन्सी काउंटिंग मशीन्स आणि त्यांचे ते प्रगत सेन्सर्स केवळ मायूसपूर्वी कागदी पैशांचा प्रत्यक्ष व्यवहार कसा करायचा हे दाखवणाऱ्या म्युझियममधल्या म्हणजे संग्रहालयातील वस्तू बनून राहतील? हा खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. हो ना. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही बँकेत जाल आणि तो भुर्र आवाज ऐकाल, तेव्हा या एका प्रवासाचा आणि भविष्यातील या शक्यतेचा नक्की विचार करा. याच एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आपली आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत ऐकत रहा आणि नवीन काहीतरी शिकत रहा.